मित्रांनो, सप्रेम जय भीम. पाहूया यातील पुढील भाग. दुसरीकडे वेद, मनु, हमोराबी, मिनास, महम्मद इत्यादी धुरीणांनी आपल्या शासनांना तसेच अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. ही शासने जरी आम्ही रचली, परंतु परमेश्वरी प्रेरणेने ती आम्हाला स्फुरली, म्हणून ती ईश्वर प्रणितच आहेत असा त्यांचा आग्रह सर्वांग लोकशाहीला मारक ठरणारच होता. त्यामुळे काहीही स्थान राहिले नव्हते. उलटपक्षी ते जे म्हणतील ते करणे लोकांना भाग पडत असे. इतकेच नाही तर राजसत्ता ही ईश्वर प्रणित आहे आणि हा ईश्वरी अवतार आहे असे पुराण व स्मृतीत सापडते. आणि तीच धारणा पुढे इसवी सनाच्या प्रथम 5-6 शतकात उत्तरोत्तर दृढ होत गेली. हेच नाही तर राजा हा विष्णूचा अवतार आहे असे संबोधन सर्रास त्या काळात लावले जात होते. शेवटी हेच तत्व हळूहळू प्रभावी होऊन लोकशाहीच्या विनाशास कारणीभूत ठरले. चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि प्रखर जातीभेद यामुळे समग्र भारतात अराजकता माजली. ब्राह्मणी वर्चस्वाने शूद्र आणि अस्पृश्य यांच्यावरील बंधने अतिशय कठोर व निर्भर केली. जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या देशात समाजात माणसात फार मोठी दरी निर्माण केली होती. अस्पृश्यांचे जगणेच ब्राह्मणी मार्तंडाने अत्यंत मुश्किल करून टाकले होते. ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी ये सप्ताळन के अधिकारी हे शोषण काव्य त्या काळात मुक्त कंठाने गायले जात होते. चातुर्वर्ण्य पद्धतीवर त्या काळी हिंदू समाजात अधिक दृढ विश्वास होता. विशेष म्हणजे कर्मफळ विपाकाच्या सिद्धांतावर लोकांची श्रद्धा होती. पूर्वजन्मातील पातकामुळेच मनुष्यास शूद्र, चांडाळ आदी इत्यादी जन्म घ्यावा लागतो. शेवटी त्या पातकाचे प्रक्षालन करण्यासाठी त्या जन्मात प्राप्त होणारी दुःखे, हाल, अपेष्टा त्याने भोगलीच पाहिजे अशा प्रकारची धादांत अफवा ब्राह्मणांनी पसरवल्यामुळे ते भ्रामक कल्पना हळूहळू दृढ होत गेली आणि शूद्राती शूद्र प्रस्थापितांच्या शोषणाचे बळी ठरत गेले. यामुळे शोषक वर्ग हा भारतात दिवसेंदिवस अधिक बळकट आणि आर्थिक दृष्टीने सामर्थ्यवान होत गेला, तर शूद्र आणि अस्पृश्य वर्ग तेवढ्याच गतीने अधिक कमजोर, दुर्बल आणि आर्थिक दृष्टीने खचून गेला होता. तो आमरण केवळ आपले शरीर ओढत होता, मनाने मात्र तो केव्हाच मृतप्राय झाला होता. अशी भयावह स्थिती ब्राह्मणांनी अस्पृश्य वर्गाची केली होती. या दारुण आणि विषण्ण अवस्थेतच अस्पृश्यांच्या शेकडो पिढ्या मूक आक्रंदनात गारद झाल्या. याला ब्राह्मणी वर्णव्यवस्थाच हीच कारणीभूत ठरली. भारतात बौद्ध धर्माची भरभराट. बर्जियन ऑफ बुद्धिझम इन इंडिया. इसवी सन पूर्व 6वे शतक हे इतिहासाच्या दृष्टीने सुवर्णयुगच म्हणता येईल. याच शतकात जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक भगवान महावीर जैन आणि बौद्ध धर्माचे महान प्रवर्तक भगवान बुद्ध यांच्या धर्मोपदेशाने भारतीय जनमानस अधिक प्रभावित झाले होते. इसवी सन पूर्व 4थ्या आणि 5व्या शतकात भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही पायरीनुमा व्यवस्था, वैदिक आणि पौराणिक धर्माच्या मान्यता अधिक रूढ झाल्या होत्या. परंतु त्या कठोर आणि निर्मम सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जनाक्रोश तयार होऊन एक प्रकारची त्याविरुद्धची अस्वीकृती त्यांच्या मनात जागृत झाली होती. भगवान महावीरांनी त्या व्यवस्थेतील सामाजिक कठोरता दूर करण्यासाठी अहिंसा आणि अस्थैर्य यांचा संदेश देऊन आपल्या समाजाला रूढीमुक्त करण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्धांनी सत्य, शांती आणि अहिंसा, ट्रूथ, पीस अँड नॉन व्हायलन्स यांचा संदेश जनमानसात पसरवला आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या महान मंत्राचा प्रचार करून समाजातील व्याप्त जातीभेद याला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश पण आले. जैन धर्म हा केवळ काही गणराज्यापर्यंतच सीमित राहिला, परंतु बौद्ध धर्म हा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा शेकडो वर्षानुवर्षे राहिला आणि सातत्याने त्या धर्माला सामाजिक स्वीकृती मिळत गेली आणि त्याचा विकास होत गेला. अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथातील वर्णनानुसार भगवान बुद्धाच्या जीवन कालखंडात 16 महाजनपदे अस्तित्वात होती. त्यात नंबर 1 अंग, नंबर 2 मगध, नंबर 3 काशी, नंबर 4 कौशल, नंबर 5 वज्जी, नंबर 7 मल्ल, नंबर 7 चेती, नंबर 8 वंश वत्स, नंबर 9 कुरु, नंबर 10 पंचाल, नंबर 11 मत्स्य, नंबर 12 सुरसेन, नंबर 13 अस्सक, नंबर 14 अवंती, नंबर 15 गंधार, नंबर 16 कंबोज इत्यादी. महागोविंद सुत्त या ग्रंथानुसार जम्बूद्वीप हा 7 विभागात विभागला गेला होता. त्यात नंबर 1 कलिंग दंतपूर, नंबर 2 अस्सक पोलन, नंबर 3 अवंती महिंसती, नंबर 4 सोवीर रोरूक, नंबर 5 विदेह मिथिला, नंबर 6 अंग चंपा, नंबर 7 काशी वाराणसी हे होते. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पाहूया पुढचा भाग.